नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। सध्या मंडळी आपण दीपावलीचे वेगवेगळे फराळाचे रेसिपी बघत असतो। रोज एक रेसिपी तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो आणि एक दिवस जरी चुकला तरी सुद्धा मंडळी का नाही आवर्जून तुम्ही सगळे कमेंट करत असताय, आज दादा वहिनी व्हिडिओ का आला नाही। परत व्हॉट्सअपला सुद्धा बरेच जणांचे मेसेज असतात, त्यामुळे एखादा दिवस जरी चुकला तरी आम्हाला सुद्धा का नाही खूप हुरहुर लागते बघा। म्हणूनच नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, कारण रोज भेट व्हावी ह्या हिशोबाने। म्हणूनच मंडळी का नाही आज दीपावली कुठला पदार्थ आहे आता कारभारणीला विचारत, कारण साहित्य जर थोडकं घेतलेलं आहे कारभारणी। हो, तर आज आपण आहे ना मस्त आहे ना बेसन लाडू बनवणार आहे। आणि काही जणांचा प्रश्न असते बेसन लाडू बनवताना ना टाळाला चिटकतं आणि ते गोलाकार होत नाहीत, असं बरेच कमेंट असते। त्यामुळे ना मस्त दाणेदार असं आपण आहे ना आज बेसन लाडू बनवणार आहेत। हो, एकदम मस्त तूप बी घेतलेलं आहे, त्यामुळे घरात अगोदरच का नाही तुपाचा दरवळ सुटलेला आहे, सुगंध यायला लागलाय। आणि अशा या वातावरणामध्ये मस्तपैकी दीपावलीसाठी हे बेसन लाडू आपण बनवणार। हे बेसन लाडू आज आपल्या घरात असणार आहेत। त्याला रेसिपीला सुरुवात करूयात, कसं बनवतात काय बनवतात सगळं तुम्हाला वेळोवेळी कारभारणी सांगायलाच बघा। तर आज आपण बनवणार आहोत मस्त आहे ना दाणेदार असं आपण बेसन लाडू बनवणार आहोत। तर ते बेसन लाडू बनवण्यासाठी ना जास्त साहित्य वगैरे काही लागत नाही, काय नाही, फक्त बेसन पीठ, पिठी साखर आणि तूप लागणार आहे। चला तर मग आता आपण बेसन लाडू बनवण्यासाठी आपण सुरुवात करूयात। तर आता आपण गॅस पेटून घेतलेले आहे, गॅसवरती ना आपण एक कढई सुद्धा ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूया आपण ह्यातलं निम्मा तूप आहे ना आपल्याला घालायचं आहे। आपण आहे ना इथं 250 ग्रॅम बेसन पीठ घेतलेले आहे आणि 250 ग्रॅम पिठी साखर घेतलेले आहे। त्यासाठी आपण इकडे आहे ना 90 ग्रॅम तूप घेतलेले आहे। कमी जास्त पण आहे ना लागू शकतं, बेसन पिठावरती आहे ना असते तूप, त्यामुळं कमी जास्त पण लागलं तर आपल्याला हे तूप आहे ना वापरायचं आहे। तर आपण आता ह्यामध्ये घालूया बेसन पीठ, आणि बेसन पीठ आहे ना आपल्याला चाळूनच घ्यायचं, तसंच नाही घ्यायचं। तसंच घेतल्यावर काय होते गाठ असतं, त्यामुळं ते तुपामध्ये म्हणजे मिक्स होणार नाही, त्यामुळे आपण पूर्ण असं आहे ना चाळूनच घ्यायचं, म्हणजे एकसारखंच आहे ना आपलं बेसन पीठ भाजला जातोय। त्यामुळे आता आपण हे तुपामध्ये आहे ना थोडंसं आपण तूप घातलेले आहे, त्यामध्येच आपल्याला चांगलं असं हे थोडंफार भाजून घ्यायचं आहे, 1-5 मिनिटं। आपल्याला सारखं असं आहे ना हे फिरवत फिरवत चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपण हे किती चांगलं असं भाजून घेतो ना तेवढं आपले लाडू सुद्धा आहे ना मस्त होतात। त्यामुळे आपण हे बेसन आहे ना चांगलं असं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, त्यांना सुगंध सुटायला पाहिजे। तर आता आपण थोडंसं तूप घालून आहे ना आता हे 5 मिनिटं आपण भाजून घेतलेले आहे, बघू शकताय असं झालेले आहे। मग असं ह्या पद्धतीने ना आपल्याला चांगलं असं फिरवत फिरवत असं भाजून घ्यायचं आहे मस्त। आपण आता हे बेसन पीठ आहे ना तुपामध्ये भाजल्यामुळे सुगंध पण फार सुटलेले आहे, बघू शकता। ह्या पद्धतीने आता आपण पीठ आहे ना भाजून घेतलेले आहे। तर आपण राहिलेलं तूप आहे ना सगळंच ह्यामध्ये घालूया आणि चांगलं असं आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचं। आणि तूप कसं लागेल ना तसंच आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे। पूर्ण आहे ना बेसन पीठ आपल्याला वेळ लागला तरी लागू दे, पण चांगलं असं आहे ना आपल्याला हे 15-20 मिनिटं आहे ना चांगलं असं आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं। भाजायला थोडंसं वेळ लागतं, पण लाडू खायला तर मस्त लागतो, टाळायला चिटकणार नाही, काय नाही, तोंडात घातल्यावर विरघळणार असं आहे ना हे बेसन लाडू तयार होतोय। त्यामुळं आपण बेसन पीठ भाजून घेतानाच आहे ना आपल्याला चांगलं असं हे भाजून घ्यायचं। तर आपण ह्या पद्धतीने ना आपण इकडे बेसन आहे ना भाजून घेतलेले आहे, मस्त आहे ना खमंग वास पण येतोय बेसनाचं, सुगंध पण सुटलेले आहे। तर आपण ह्यामध्ये काय करायचं आहे, आपण इकडे थोडंसं पाणी घेतलेलं आहे, थोडंसं आपण हातावरती पाणी घेऊन असं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे लाडू आहे ना आपलं असं खुसखुशीत होतंय, असं जाळीदार, बघू शकताय। पाणी घातल्यामुळं ना मस्त पीठ आहे ना सगळं परत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, बघा असं मस्त असं आहे ना हे दाणेदार आपले लाडू आहे ना तयार होतात, बघू शकताय। ह्या पद्धतीनेच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। अजून मी फक्त आहे ना 2-3 मिनिटच हे भाजून घेते। तर चांगलं असं आहे ना आता हे बेसन सुद्धा भाजलेलेच आहे हे ना। पण गॅस बंद करूया आणि ताटामध्ये आपण हे सगळं बेसन आहे ना काढून घेऊया। पूर्ण आहे ना बेसनचं कलर सुद्धा चांगलं असं बदललेले आहे, बघू शकताय। तर आता आपण आहे ना पूर्ण आपल्याला आहे ना हे गार करून घ्यायचं आहे। बेसन गार झाल्यावरच आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर वगैरे घालायचं आहे, असंच नाही घालायचं। आपण गरम असताना पिठी साखर वगैरे घातल्यामुळे ना काय होते ते पूर्ण पाणी सुटते आणि लाडू बांधायला येणार नाही, त्यामुळे आपण हे बेसन पीठ आहे ना पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर वगैरे घालायचं आहे। बघा आता आपण आहे ना पूर्ण असं गार करून घेतलेले आहे, थोडंसं कोमट आहे, असंच आपल्याला हे घ्यायचं आहे। तर आता आपण आहे ना ह्यामध्ये आहे ना आपण इकडं एलदोड बारीक करून घेतलं तर ते थोडंसं घालायचं आहे म्हणजे चवीला।
आणि चांगलं असं आपण आहे ना परत हे सगळं बेसन पीठ आहे ना असं हातानं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. हातानं सगळं असं दाबून दाबून आहे ना एकसारखंच आपलं हे तयार करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनं बरं आता आपण ह्या पद्धतीने सगळं आहे ना तर हे मिक्स करून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया आता पिठी साखर. आपण इकडे पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे. तर ह्यामध्ये आपण थोडंसं निम्म आहे ना आता आपण घालूया, नंतर निम्म घालायचं आपल्याला. तर हे चांगलंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. निम्म निम्म घालून आपण हे बेसनमध्ये आहे ना चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. किती लागेल आहे ना बेसनमध्ये तेवढं आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर घालायचं आहे. हातानं आहे ना असं पूर्ण असं दाबून दाबून सगळं आहे ना असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण या पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे. अजून ह्यामध्ये आपण थोडंसं आपल्याला पिठी साखर घालूया. सगळंच घालूया आता आणि चांगलं असं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. पूर्ण असं सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं. हे बघा ह्या पद्धतीनं चांगलं असं दाबून दाबून आहे ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं लाडूसुद्धा आहे ना चांगलं होतं आहे. हे बेसन लाडू करताना आहे ना फक्त आपण आहे ना हे बेसन भाजून घेतानाच आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं. आता मिक्स झालेलं आहे चांगलं असं बघू शकता असं या पद्धतीनं. तर आता आपण ह्याचं लाडू वळवून घ्यायचं आहे. आणि पिठी साखरसुद्धा आहे ना पूर्ण असं काय ते आपण जास्त दिवस असं ठेवलं ना ते गाठोळ्या होते पिठी साखरचं. ते पूर्ण असं चाळून घ्यायचं आपण, म्हणजे एकसारखंच आहे ना पटकन मिक्स होते, नाहीतर ते गाठोळ्या तसंच दिसते. त्यामुळे आपण पिठी साखरसुद्धा चांगलंच आपल्याला हे चाळून घ्यायचं. तर आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे ना लाडू बांधून घ्यायचं आहे. तर आता आपण हे लाडू बांधून घेऊया. तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर तुम्ही मोठंसुद्धा बांधू शकताय आणि लहान पाहिजे असेल तर तुम्ही लहानसुद्धा हे लाडू बांधून घेऊ शकताय. मी इकडं जास्त मोठं पण नाही बांधणार आणि पूर्ण असं बारीक पण नाही बांधणार, असं मध्यम आहे ना असं मी लाडू हे वळून घेणार आहे. बघू शकताय पटकन आहे ना लाडू बांधता येते. आणि इकडे आपण हे बेदाणे घेतलेले आहे, वरती आपण लावून घ्यायचं आणि परत एकदा आपण असं लाडू आहे ना आपल्याला वळून घ्यायचं. बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडे लाडू बांधून घेतलेले आहे. बघू शकताय मस्त आपली गोलाकार आहे ना तर लाडू तयार झालेले आहे. तर आता आपण दुसरं लाडू बांधून घेऊया आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला एक बेदाणा घालूया आणि चांगलाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचं आहे. जास्त वेळ पण लागत नाही लाडू बांधायला. एकदा आपली मिश्रण तयार झाले ना पटापट लाडू बांधला जातोय. बघू शकता मंडळी मस्तपैकी का नाही बेसनचा लाडू तयार झालेला आहे. आता आपण टेस्ट करून बघूयात, कारण आता एवढं छान बनवल्यानंतर न टेस्ट करता तुम्हाला दाखवणं म्हणजे बरोबर नाही वाटत. आणि केलेल्यांना लाडू बनवलेल्यांना सुद्धा वाटत नाही बनवलं म्हणून. त्यामुळे आता खाऊन बघूयात. बेदाणा आहे काय? होय. एक नंबर झाली का? हे नाद जका होय. तुला बघ की नाही घ्या तुम्ही. हे दिवाळी आहे मस्त बरं का. मस्त झाले. आणि तोंडात काही चिटकत नाही इकडे. होय टाळा चिटकणार नाही. सगळ्यांना चालतंय हो. घरात आजी आजोबा असेल तर त्यांना पण चालतंय.